नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात आज अशी केली जेव्हा अशी इथं बसून व्हिडिओ करते तेव्हा तुम्हाला माहिती आहे का मी काहीतरी सामान दाखवण्यासाठीच इथे बसून व्हिडिओ असतो. त्याशिवाय इथे असा काही आपला व्हिडिओ नसतो कधी. तर स्मार्ट बाजारला गेलेली मी बोलले की 2-3 दिवस आम्ही तसंच पिशव्यांमध्ये सामान ठेवलेलं, वेगळं आणलेलं. मी बघा आता खाली करून ते ठेवलंय ते तुम्हाला दाखवायला. असं 3-4 पिशव्यांमध्ये वेगळं सामान आणलेलं. इथे लगेच खोलायचं नव्हतं मला, डबे वगैरे घासायचे ते. त्यांकडून डबे वगैरे घासून घेतले आणि डबे घासले पण. आणि काही आता जे भरायचे फक्त एकच भरलं का तर मला तांदूळ माझे हा डबा खाली झालेला, तर तांदूळ भरून ठेवले मी बघा. आणि उरले थोडेसे अजून. हा माझा तांदळाचा डबा आहे नेहमी. तर हे सुरती कोलम तांदूळ असतात आपले, हे बघा डबा भरून एवढे उरले. छोट्या डब्यात ओतायचे. हे सुरती कोलम कसे असतात आहे सांगू तुम्हाला. 67 म्हणजे 67 रुपयाला किलो, 67 रुपये किलोने असतात. तर हे मी किती घेतलेले, 8 किलो घेतले. डबा भरून एवढे राहिले, 8 किलो घेतलेले मी. लवकर जायला होत नाही तर तांदूळ ठेवले पहिलेच इकडे. आणि ह्या वेळेला मी एरियल नाही आणलं बघा, सर्फ एक्सेल आणलंय. याच्यावर बऱ्यापैकी सूट होती. हे 6 लिटर आहे. 4 लिटरवर 2 लिटर फ्री होतं हे बघा इथे. तर मग मी 2 लिटर एक्स्ट्रा भेटतंय, असू द्या. 2 लिटरमध्ये 1 महिना निघून जाईल. 6 लिटरचं मग मी हे सर्फ एक्सेल आणलं बघा. अरे बापरे, बऱ्यापैकी सामान मी तिकडे घेतलंय मला वापरायला. बरंच काय नव्हतं राहिलेलं माझं. हा आपला गुलाबचा डबा 2 आलेत. एक वापरायला काढला मी तिकडे, एक पॅक तसाच आहे, ते ठेवून देणार. आणि एक अर्धा झालाय म्हणजे किटली भरून काढून घेतली. हा गुलाबचं तेल शेंगतेलच. आता दीदी दुसरा कुठला आणून देत नाही तिला. चेंज केलं की चपातीचा तिला वास यायला लागतो लगेच. आणि आता तिला डब्याला द्यायला लागतं. मग थोडीशी आलू भुजी आणून ठेवली आणि थोडी बटर चकली पण आणली, पण ती ठेवली मी तिकडे. आणि हे फरशी पुसायला आपल्याला लागतं म्हणून टाईटची पावडर. कारण व्हील घेत होते तिची आणि हिची किंमत सारखीच होती, टाईटच. मग साबण पण घेतले मी, जे आपले कटके वगैरे धुवायला लागतात त्या ताई धुतात ना, बाथरूम वगैरे धुवायला, फरशी पुसायला. हे निरमा पावडर आपली, हे साबण बाळतणं वगैरे धुवायला लागतात ते. आणि 2 आपले भांड्यासाठी लागतं विम बार. ते टाईटला वास खूप स्ट्रॉंग आहे. असा जवळ जरी घेतला तरी वास खूप आहे त्याला, खूप असं छान आहे पण. आणि लक्स हे 4 वर 1 फ्री. पण हे मोठे असतात चांगले, भरपूर मोठे, छोटे नसते. ही मोठी साईज असते. ही लक्स साबण वगैरे सगळे वेगळे ठेवते. आला 2 बॉटल रिनचा आला. खूप ताईंच्या हे असते की सफेद कपडे धुवायला काय वापरते ताई. हे बघा, हे रिनचा आला. हे रिनचा आला हे पाहिजेच सफेद कपड्यासाठी, तेव्हाच कपडे निघतात. आणि व्हॅनिशच्या पण 2 बॉटल आणल्या. एक कशात घातली साहेबांनी, मला मिळे ना वेगळं केलेलं होतं, कशात घातली. व्हॅनिश ह्या 2 बॉटल आणल्यात ही झाली. आणि हे माझं जे शॅम्पू, यश आणि मी हे शॅम्पू वापरते. मामाचे हे शॅम्पू असतात आमच्या दोघांचे, तर दोघं वापरतो म्हणून मी हप्त्यातून 3 वेळा केसांना शॅम्पू लावते, त्यामुळं भरपूर लागतं. 2 बॉटल आणल्या. आणि कंडिशनर मागच्या याचीच अजून अर्धी बॉटल होती आणि मोठी नाही भेटली, तर हेच मामाचंच कंडिशनर. हे खूप छान आहे, खूप म्हणजे एकदम भारी केस होतात याने, स्मूथ होतात एकदम. तर मी नेहमी हेच वापरते. हे जे आहे सगळं वेगळं ठेवते. आणि कम्फर्ट असं बॉटल आणून चाललं होतं, तर कम्फर्ट आणलेत. हे 2 लिटरचं पॅक आहे. 2 लिटर आहेत. 2 लिटरचं पॅक कम्फर्ट आहेत हे. आणि कोलगेट, हे शिलाजीतचं कोलगेट असते आपलं, चारकोलचं ते. हे कोलगेट 2 असतं यामध्ये. आता काढावंच लागणार आहे कारण तिकडचे संपले. या वेळेला बऱ्यापैकी सामान संपवून दिलं मी तेव्हाच आहे बघा. 2 आहेत. कारण कोण इकडं घेतं ना बेसिनमध्ये ब्रश करायला, इकडेच ठेवतं, कोण बाथरूममध्ये ठेवतं. तर हे लागणार का, हे वरतीच ठेवते. फॉईल पेपर, हा ॲन्युअल पेपर हा एक लागतो वरतून रॅप करून द्यायला. आणि हा आपला जो फूड पेपर आहे तो लागतो. दीदीला मला जेवण पॅक करून द्यायला लागतं. आणि चपाती डब्यामध्ये पण मी हा पेपरच घालते. तर हे झालं. आणि आता कधी खायचं म्हटलं तर हे बघा, जे डायबिटीजसाठी बिस्किट, याच्यामध्ये अजिबात साखर नाही आणि गव्हाचे. दीदी बोलली आता हे आण जरा,
तिने ऑनलाईन 2 वेळा मागवलेले मला, तर मी खाल्ले तर बरे वाटले जरा. तर आता हे आणलेत, अजून खोललं पण नाही आहे बघा, हे तसंच आहे, पण आणून ठेवले कधी वाटलं तर. आणि गेल्यावर पहिलं तिथे एक नारळ घेते मी, श्रीफळ घेते ना हे करताना, सामान भरताना पहिलं म्हणतात ना गावी असं बोलतात, मी नमक जे असतं नमक आणि नारळ वगैरे असं घ्यावं म्हणतात. तर मी जे दिसतं पहिलं ते घेते, हे तरी घेते किंवा हे तरी घेते, जे भेटेल ते. नारळ आता खूप महाग झाले ताई, 40 की 42 रुपयाला एवढे छोटे नारळ भेटतात आता, खूप महाग झालेत. हे वेगळं ठेवते. आणि नमक मी या वेळेला 2 आणलेत बघा. मखाना तर खोलला पण दीदीने, खायला पण पुन्हा यातच ठेवलं सामान भरून. मखाना आणलाय दीदीसाठी मी. कॅचअप हे लागतं कोणाला पण, कशाबरोबर खायला कॅचअप लागतंय. आणि जिरं आणलेत, अर्धा किलो जिरं. पहिल्यातले आहे थोडेसे, अजून पाव किलो तरी आहे. हे अर्धा किलो आणलेत मी. टाटा नमक, चुकून पाय लागला माझा. आणि हे मटकीचे पॅकेट आणलेत. सोयाबीन वडे आता थोडीशीच आणली मी बसलेला. आता आम्ही ना 2 वेळा खाल्ली, आम्हाला कंटाळा आला. दीदीला कधी वाटलं तेव्हा याच्या 3 भाज्या होतील. 2 वेळा खाल्ली, एकदम मनी झालं, खूप झाली, तर थोडीशीच आणली मी. सोयाबीन मटकी मी भरपूर आणली, का यशला मटकी भरपूर आवडते. अख्ख्या मिरच्या आणल्या देठाच्या, या कधीतरी लागतात काही करायला, तर देठाच्या मिरच्या आणल्यात मी, हे वेगळ्याच करते. खोबऱ्याची बिस्किट असतात दीदीला, हे खूप आवडतात म्हणून मी खोबऱ्याची बिस्किट आणले. आणि साखर वगैरे जी भेटली ती अशी फ्रीमध्ये भेटली आहे. फ्री म्हणजे 9 रुपये किलोने भेटती. 1 किलो शेंगदाणे वेगळे. आणि ह्या बघा मी सगळ्या ही मूग डाळ 2 किलो आणली, खुली घेतली. आणि पॅकेटमध्ये याच्यामध्ये जवळ 40-50 रुपयाचा फरक येत होता किलो मागे 40 ते 50 रुपयाचा फरक येतो. मग मी खुली घेतली. आता हे चाळून, प्रत्येकी डाळ चाळून काही मी थोडीशी बोरिंग पावडर आणि तेजपान असतं, तेजपान टाका किंवा बोरिंग पावडर टाका. थोडीशी चिमूटभर बोरिंग पावडर टाकायची, ज्यांना नाही टाकायची त्याने तेजपान घालून ठेवायचं, त्यामध्ये कीड अजिबात लागत नाही. तर ही चाळून वगैरे चांगली डब्यांमध्ये भरणार आहे. डबे सगळे घासले मी. सध्या प्रत्येकी 2-2 किलो आणलेत, आज लवकर जाणार नाही पावसाची. मसूर 2 किलो आणली आणि मूग 2 किलो आणली आणि तूर डाळ पण 2 किलो आणली. किलो शेंगदाणे असे कच्चे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि म्हणजे कधीतरी कच्चे लागले तर माझे वांदे होतात, मी सगळे भाजून ठेवते. आणि हे 3 किलो मी वेगळे घेतलेत, हे भाजून ठेवणार आहे. आता उपवास वगैरे खूप आहे, हे 3 किलो असे भाजून ठेवणार. मेथी घेतली, ती मेथी खातेच भिजून रोज. ही मेथी आणलीत मी, अर्धा किलो आहे. सफेद डाळ, ही जी दिदीला आपलं इडली डोस्यासाठी सफेद डाळ आणली, ही अर्धा किलो आहे. काजू 2 पॅकेट करून अर्धा किलो आणलेत. का खोले तर नरम पडतं, या दिवशी पावसाच्या दिवसात खूप लवकर सामान काय पण नरम पडतं. तर एक डब्यात सोडायचे आणि 1 पॅकेट तसंच ठेवायचं फ्रीजमध्ये, मग जेव्हा पाहिजे तेव्हा खोलायला होईल. नरम पडतात म्हणून पाव किलोचे अर्धा किलो 2 पॅकेट आणलेत हे. काजू, बदाम अजून थोडेसे फ्रीजमध्ये आहे म्हणून मी हे पाव किलोच बदाम आणलेत. आणि मनुका पण पाव किलोच आणल्यात. काजू, बदाम आणि मनुका असं हे सकाळी मी देते डब्यांमध्ये. थोडंसं यशला पण देते, साहेबांना खायला देते, दीदीला पण डब्यामध्ये देते. काळा वाटाणा आणलाय, काळ्या वाट्याची भाजी खूप दिवस झाली बनवली नाही, काळा वाटाणा आणलाय मी. आणि जी उडीद डाळ आहे, शालाची डाळ, ती माझी गावची संपलीत, आता सासूबाई दिलेली संपलीत. बुट्ट बनवायला जे लागतं, बुट्ट बनवायला बरेच आहे, काय काय मग छान कमेंट करतात की बनवलंय बुट्ट, सांगू नका कुठं, असं मला हसायला येतं तेव्हा. काळी सालाची डाळ आहे, ही पण अर्धा किलो आणली. बघा मोठं पॅकेट नव्हतं असं उडदाचं, मोठं मला अर्धा किलो 1 किलोचं पॅकेटच नव्हतं तिथं. म्हटलं चला ठीक आहे, जरा थोडेसे आहे, 1 किलोभर आहे घरामध्ये, तर म्हटले आम्ही दळायला होतील, एकदा दळून आणायला. मग मी कुळीद, जे हुलगे म्हणतो आपण बघा, हुलगे म्हणजे आम्ही कुळीदच म्हणतो त्याला, ते कुळीद मी 4 पॅकेट आणले, म्हणजे ते आणि मिक्स करून द्यायला होईल दळायला शेंगुळे बनवण्यासाठी. तर मी कुळीद माहीत असं सगळ्यांना, हुलगे जास्त करून बोलतात म्हणून हे दळायला द्यायचे मला. काकांना मग आणलंच आहे, पण मी रॉक सॉल्ट पण आणलंय. आता हे आणि ते एका भाजीमध्ये व्हाईट नमक आणि एका भाजीमध्ये पिंक नमक, दोन्ही पण असं वापरायचं. का मागे मला बरा त्रास झाला, मला 1-2 ताई बोलली आयोडीन कमी असते याच्यामध्ये, यामध्ये आयोडीन भेटते आपल्याला, पण शरीरासाठी हे चांगलं आहे. तर मग कधी हे पण वापरायचं, कधी हे पण वापरायचं, म्हणून दोन्ही पण आणलेत मी. आता असं करून वापरायचं. आणि छोटी चवळी आणलीत, मागच्या वेळी मला मोठी भेटलेली, छोटी चवळी आणली.
मटकीचे बघा किती पॅकेट आणले मी. मटकीचे मी जवळजवळ 3-4 पॅकेट आणले. टाकले कुठं काय माहिती, इकडे टाकले असतं. हे मी अर्धा किलोचे 4 पॅकेट आणले. म्हणजे 2 किलो मटकी आणली, कारण ही लागते. यशला खूप आवडते ही मटकीची भाजी. मटकीची उसळ जी बोलतो आपण, मठ. तर हे मी 2 किलो घेतले. अजून तिकडे गेले सामानामध्ये 2 पॅकेट आणि रवा 1 किलो. आता मागं त्याशी संपलेला, आता ऑनलाईन दिदी मागवलेला 1 किलो. आणि पोहे आहे अजून घरामध्ये. पोहे खायला सकाळी कोणी असतं, जे आहे ते तसेच राहिले. 1 किलो रवा आणला. इथं स्मार्ट बाजारमध्ये 1 किलोवर 1 किलो फ्री असतो, पण मी तो फ्रीवाला घेतच नाही. एवढा संपत नाही. पण म्हटलं आता सणसुद्धा आलं, कधीतरी काही बनवायला म्हटलं तर 1 किलो रवा घेतलाय. अख्खी मसूर. या टायमाला थोडंसं कडधान्य मी जरा जास्त घेतलंय. पावसाचं वगैरे नाही, भाजीला वगैरे जायला भेटलं नाही. आणि आता लवकर मला ना स्मार्ट बाजारला वगैरे जायला भेटत नाही, साहेबांना वेळ नसतो. आता मी 2 महिन्यानंतर गेलेत. 2 महिने होऊन गेले तेव्हा गेलेत, म्हणून माझं बऱ्यापैकी सामान संपलेलं. तर ऑनलाईन मागून चाललेलं थोडंसं. हे मसूर आणले, अख्खा मसूर अर्धा किलो आणून ठेवला आहे, कधीतरी आपलं बनवायला होईल म्हणून. आणि छोले पण मी अर्धाच किलो आणले. थोडेसे घरात आहे अजून, पाव किलो तरी असतील. राजमा काही मिळाला नाही मला तिथे. बघितलं, खूप शोधलं, पण ते बोलले स्टॉक नाही आहे. त्यांना विचारलं, स्टॉक नाही आहे बोलले. ही बडीसोप आणून ठेवली. आता बडीसोपचे बरेच काय गोड प्रकार बनवायचे राहिले. गोड खायचं नाही कोणाला म्हणून शक्यतो टाळते. नाही तर ह्या दिवसामध्ये गुलगुले, गुळाच्या पुऱ्या, जो आखाड तळायचा असतो आपल्याकडे आषाढ महिन्यामध्ये आखाड तळायचा, पण गोडच कोणी खायला नाही. तर जे मला एवढं आवडतं गोड ते खाता येत नाही. पण बडीसोप आणून ठेवली. थोडंसं कमी गोड कमी ना पण बनवावं लागेल, कारण आषाढ तळावाच लागतो म्हणून बडीसोप आणली आहे घरात. पण असं वाटतं आता दिसली तर घेऊन टाकावं आपली. मूग पापड आणलेत, मुगाचे पापड. उडदाचे पण आणलेत, पण ते मी घेतले तिकडं तळायला यशला. धना पावडर मागचं 1 पॅकेट बाकी होतं, म्हणून आता एकच आणलेत मी. धना पावडर हे इमर्जन्सी. आता घरात धने त्याची भाजून पावडर करणार आहेत इमर्जन्सी म्हणून. एक फ्रीजमध्ये राहू द्यायचं, पटकन जर नाहीच बनवायला वेळ भेटला कधी काय तर हे आपलं असू द्या म्हटले. ही फक्त आलं अद्रकची पेस्ट आहे. कधी लसूण नसेल टाकायचं आपल्या. ही अद्रक लसूण आहे, आलं लसूण पेस्ट. ही फक्त अद्रक आहे तेवढी. हे 2 आले इमर्जन्सी. कधी हे नको असेल लसूणवालं तर आपण फक्त अद्रक घालू शकतो म्हणून ते. आता ही झाले मूग पापड. उडदाचे पापड मी काढले तिकडे. हे झालंय असं सगळं सामान बघा. हे सगळं असं बाकीचं पण आहे असं छोटं मोठं काय काय बघा. हे आपले टिश्यू वगैरे असतात, काय रोल वगैरे असते. दीदीचं खाण्याचं बऱ्यापैकी आहे, पण काय फ्रीजमध्ये ठेवलंय. जे बटर, श्रीखंड, पनीर वगैरे जे बी आणलं फ्रीजचं सामान एका पिशवीत वरतीच ठेवलेलं असतं खाऊच्या पिशवीमध्ये. ते लगेच आलं की लगेच काढायचं आणि फ्रीजला घालायचं, म्हणजे नाही जात. आणि तुम्हाला सांगते येताना आमची आता इथं आल्यावर काय गंमत झाली. मी किसानचं जाम आणले. मला खूप दिवस झाले मला जाम आणि चपाती खायची होती. मोठे असायचे पहिले जेव्हा मुलं खायची तेव्हा मोठे पॅकेट आणलेले असायचे, डबे, काचेचे डबे येतात ते बरणी. कोणच खात नाही आता. पण मला तिथं दिसतं असं वाटलं मी खूप दिवस झाले जाम चपाती खाल्ली नाहीये. तर आता ही 2 वेळा गरम गरम चपातीला जाम लावायचं. गोड असतं म्हणून छोटंसं आणलं. खूप गोड असतं जाम. साखर बऱ्यापैकी असते, खूप प्रमाण साखर असते यामध्ये. आणि आता तुम्हाला माहिती साखर माझी पूर्णपणे बंद झाली. तर असू द्या, जाऊ द्या. आता एवढं सगळं मेहनतीने सामान आणलं केलं. गाडीवरच आणलं. आम्ही काय मोठी गाडी वगैरे नेत नाही, कारण तिथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम येतो. आणि सगळं इथं झालं. लिफ्टजवळ लिफ्टपर्यंत त्यांनी गाडी आणली साहेबांनी. आणि सायलेन्सरला या पिशव्या अडकवून हे सगळ्या त्यांनी अशा पिशव्या शिवून घेतल्यात बघा, का हँडलला वगैरे होत नाही. बघा पिशवी काय झाली, सायलेन्सरला चिकटली एवढी पिशवी. आणि ह्या बाजूने होती मुगाची पिशवी. ही बघा मुगाची पिशवी कशी झाली. जसे तिथं गाडी थांबवली आणि पिशवी हातात उचलली, पूर्ण मूग अर्धा किलो होते, पाव किलोच राहिले. पूर्ण पाव किलो मूग खाली तिथं सांडून दिले. आणि एवढे मजबूत पिशव्या शिवून घेतलेल्या साहेबांनी. आणि त्याचं बघा हे झालं असे पूर्ण सायलेन्सरला एवढं गरम. ते बोले या पिशवी लागला जर असं तुला, मी कारण याच साईडनं उतरायला जड होतं सामान. मोठी पिशवी इकडनं टाकली या बाजूने. आणि बोले जर असं तुला लागलं असतं तर पाहायला वगैरे. हे बघा अशा सगळ्या पिशव्या त्यांनी अशा 3 पिशव्या शिवून घेतल्या सामानासाठी. म्हणजे यामध्ये ह्या 2 पुढे अडकून देतात ते. आणि ही अशी मोठी घेऊन बसते. हिच्यामध्ये सगळं असं जे कडधान्य वगैरे सगळं घेऊन बसते म्हणून ही माझ्याकडे होती. आणि खायची पण अशी साईडला अडकवली होती एका बाजूला त्यांनी. अशी पिशवी झाली बघा एवढी छान.
जाऊ द्या, ते बोलले शिवून घेईल परत मी, दुसरी काही नाही. यात मूग आहे अजून सांडलेली, मूग सांडलेली यामध्ये. तर चला, तर मी यातून बऱ्यापैकी सामान तिकडे काढले जाईल. तूप, देवाचं तूप संपलेलं म्हणून गोवर्धनचं 1 किलो तूप आणलेलं ते डब्यात भरून ठेवलंय. मला काय काय लागत होतं, तेलाचा डबा मी फोडून तिकडे किटली भरून घेतली. आणि पण काय काय लागत होतं, लिक्विड, भांड्याचं लिक्विड 3 लिटरचं मोठं हे आणलंय. तसं सर्फेक्सच आहे, असं 3 लिटरचं मोठं पॅक आणलंय. डिस्काउंट होता बरं, याच्यावर पण डिस्काउंट होता थोडंसं, म्हणून मी सर्फेक्सल घेतले जरा. ते लिक्विड वगैरे तिकडे त्या ताईंना काढून दिलंय. म्हणजे असं बऱ्यापैकी यातलं सामान मी घेतले. तिकडे भांडे साबण आणलेले, तर त्यातलं 3 मधलं 1 खोललंय तिकडं त्यांनी, 1 ठेवले म्हणून 2 इथं याच्यामध्ये होते. आले साहेब पण आले जातात आणि थोडंसं पाऊस पण चालू झालाय बाहेर. तर चला ठीक आहे, हे बघा जेवढं काय आणलं होतं सामान तेवढं दाखवलंय तुम्हाला. आता हे सगळं चाळून भरून ठेवणार आहे. डाळी वगैरे चाळून घेतल्या, बोरिंग पावडर किंवा तेजपान टाका. पुन्हा सांगते, अगोदर पण सांगितलं, पुन्हा सांगते, तेजपान टाका किंवा थोडीशी चिमूटभर बोरिंग पावडर टाका. किती पण दिवस ठेवा, काही होत नाही. आणि रवा थोडासा गरम करून ठेवा, बिलकुल खराब होत नाही, कीड लागत नाही. चला ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त थोडासा राजमा आणायचा, सांगावं लागेल साहेबांना. राजमा नाही, कारण यशला लागतो. यशने नॉनव्हेज सोडलंय पूर्णपणे, आता नॉनव्हेज काही खात नाही तो. मग त्याच्यामुळे आता सगळं कडधान्य म्हणून मी जास्त भरलंय. आज हे उद्या ते कडधान्य, पनीर असं याच्यावर चालतंय. पालेभाजी जास्त काही त्याला आवडत नाही. चला ताईंनो, जे काय आणलं छोटं मोठं ते तुम्हाला दाखवलंय. आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.